कारण राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आज एकत्र आलेले आहेत। राज ठाकरे यांच्या बहिणीच्या मुलाचं आज लग्न आहे आणि दादरच्या शिवाजी विद्यालयात हा सोहळा पार पडतोय। या सोहळ्याला उद्धव ठाकरेही सहकुटुंब उपस्थित आहेत। उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे एकत्र यावे यासाठी दोन्ही पक्षाचे समर्थक वाट बघतात। विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतरही दोघे एकत्र येण्याची चर्चा जोर धरू लागली होती, मात्र दोघांची राजकीय युती काही होताना दिसत नाहीये। आता असं असलं तरी हे दोन्ही नेते कौटुंबिक समारंभाच्या निमित्तानं एकत्र आल्याचं पाहायला मिळाले। त्या संदर्भात अधिक बोलूयात आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांच्यासोबत। सीमा, कौटुंबिक कार्यक्रम आहे, मात्र दोन्ही ठाकरे बंधू हे एकत्र आलेले आहेत। यांचे कार्यकर्ते कायमच अशी इच्छा व्यक्त करत असतात की दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं आणि आज अखेर एका कार्यक्रमानिमित्त दोघे एकत्र येत आहेत। तरी दृश्य आपण बघतोय, राज ठाकरे यांच्या बहिणीच्या मुलाचा आज लग्न सोहळा आहे आणि या लग्न सोहळ्यासाठी उद्धव ठाकरे हे सहकुटुंब त्या ठिकाणी आलेले आहेत आणि मनसे प्रमुख राज ठाकरे हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यामुळे कौटुंबिक सोहळ्यासाठी, कौटुंबिक कार्यक्रमासाठी का होईना पण आज ठाकरे बंधू एकत्र आल्याची ही दृश्य सर्वांना पाहायला मिळत आहे। तर राज ठाकरेंच्या बहिणीच्या मुलाचं लग्न आहे आणि या लग्न सोहळ्यासाठी उद्धव ठाकरे सहकुटुंब आलेले आहेत। उद्धव ठाकरे यांच्यासोबत आपण रश्मी ठाकरे देखील पाहू शकतोय। तर या संदर्भात पुन्हा एकदा बोलूयात आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांच्यासोबत। सीमा, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एका कौटुंबिक कार्यक्रमासाठी का होईना पण एकत्र आलेले आहेत। त्यांचे कार्यकर्ते कायमच वाट पाहत असतात की दोन्ही ठाकरे बंधू कधी एकत्र येणार। आज निमित्त ठरलंय ते कौटुंबिक कार्यक्रमाचं। नक्कीच आपण बघितलं तर दोन्ही पक्षाचे जे समर्थक आहेत त्यांची नेहमीच अशी मागणी असते किंवा अनेक बातम्या सुद्धा अशा अनेक वेळा झळकतात की दोन्ही ठाकरे बंधू हे एकत्र आले पाहिजेत। समर्थकही तशा पद्धतीने आपल्याला प्रतिक्रिया देताना बघायला मिळतात। विधानसभा निवडणुकीनंतर ज्या पद्धतीने निकाल लागला त्यानंतर तर ही मागणी अधिक वेगाने पुढे आली की दोन्ही ठाकरे बंधू जर एकत्र आले तर महाराष्ट्रामध्ये वेगळं चित्र दिसू शकतं। दोघांनाही एकमेकांची गरज आहे। मात्र राजकीय दृष्ट्या कधीही उद्धव ठाकरे असतील किंवा राज ठाकरे आपल्याला एका मंचावरती दिसले नाही, राजकीय मंचावरती दिसले नाही। मात्र कौटुंबिक कार्यक्रमात आपल्याला नेहमीच ठाकरे बंधू हे एकत्र दिसतात आणि फक्त एकत्र दिसत नाही तर त्यांच्यामध्ये गप्पा सुद्धा रंगताना आपल्याला बघायला मिळतात। मागच्या आठवड्यामध्ये ठाकरे बंधू हे एकत्र आले होते जेव्हा रश्मी ठाकरे यांचे बंधू जे आहेत श्रीधर पाटणकर यांच्या मुलाच्या लग्नाच्या वेळी राज ठाकरे यांनी त्या लग्नामध्ये हजेरी लावलेली होती आणि आज सुद्धा लग्न सोहळ्यामध्ये या दोन्ही ठाकरेंनी एकत्रित हजेरी जी आहे ती लावलेली आहे। आणि काही वेळापूर्वी जे दृश्य बाहेर आलेले आहेत या लग्न सोहळ्याचे, या कार्यक्रमाचे, त्या दृश्यांमध्ये आपण बघू शकतो रश्मी ठाकरे त्याचसोबत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्रित आपल्याला बघायला मिळत आहे। अगदी त्यांच्यामध्ये गप्पा सुद्धा रंगलेल्या आहेत। त्यामुळे ज्या भावना आहेत कार्यकर्त्यांच्या त्याचसोबत समर्थकांच्या, त्यांच्या अपेक्षा अर्थातच वाढतात। अशा प्रकारे जर ठाकरे बंधूंना एकत्रित बघितलं तर कुठेतरी राजकीय दृष्ट्या सुद्धा आपण त्यांना एकत्रित बघितलं पाहिजे अशा त्यांच्या अपेक्षा वाढतातच। मात्र कधीही अशा कौटुंबिक कार्यक्रमानंतर राजकीय भाष्य यावरती ठाकरे बंधू किंवा त्यांचे कार्यकर्ते आपल्याला बोलताना बघायला मिळत नाही। मात्र ज्या पद्धतीने मागणी वाढत चाललेली आहे किंवा तशा अपेक्षा व्यक्त होतात अशा कौटुंबिक कार्यक्रमानंतर ज्या पद्धतीने एकत्र येतात त्यामुळे अर्थातच राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण येतं। नक्कीच सीमा, तर राजकीय विचार जरी वेगळे असले तरी कौटुंबिक कार्यक्रमासाठी का होईना पण हे ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत। आपण या दृश्यांमध्ये बघतोय उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि राज ठाकरे रश्मी ठाकरे यांना पुढे बोलवत आहेत, कार्यक्रमामध्ये सहभाग घेण्यासाठी त्यांना विनंती करत आहेत। ही दृश्य आपण बघतोय। राज ठाकरे यांच्या बहिणीच्या मुलाचा लग्न सोहळा आहे आणि या लग्न सोहळ्याला आज ठाकरे बंधू सगळ्यांनाच एकत्र पाहायला मिळत आहेत। दादरमध्ये या लग्न सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या लग्न सोहळ्यानिमित्त आज ठाकरे बंधू संपूर्ण महाराष्ट्राला एकत्र आल्याचं पाहायला मिळत आहे। नेहमीच मनसैनिक असतील किंवा उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे कार्यकर्ते असतील, सर्वांनाच कायम वाटत होतं की ठाकरे आणि दोन्ही ठाकरे बंधूंनी कायमच एकत्र यावं। मात्र राजकीयदृष्ट्या जरी ही समीकरणं जुळताना दिसली नाही तरी आज कौटुंबिकदृष्ट्या ही समीकरणं काहीशी जुळलेली दिसत आहेत। कारण एका कौटुंबिक कार्यक्रमासाठी, राज ठाकरेंच्या बहिणीच्या मुलाच्या लग्नासाठी हे दोन्ही ठाकरे बंधू हे एकत्र आलेले आहेत। तर उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे या सोहळ्याला उपस्थित आहेत। राज ठाकरे देखील सहकुटुंब या सोहळ्यासाठी आलेले आहेत आणि ते आपण दृश्यांमध्ये बघतोय। रश्मी ठाकरे यांना ते पुढे बोलवत आहेत, त्यांना विनंती करत आहेत त्या सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी।
आज दादरमध्ये या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं होतं, त्यामुळे खरं तर सर्वांनाच उत्सुकता होती की या कार्यक्रमामध्ये आज राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र पाहायला मिळणार का. आणि काही वेळापूर्वीच या दोघांचंही एकत्र या ठिकाणी आगमन झालं. तर आता खरं तर पालिका निवडणुका लवकरच लागण्याची शक्यता आहे आणि या अनुषंगानं खरं तर सर्वच कार्यकर्ते अशी इच्छा व्यक्त करतायत की मुंबईमध्ये का होईना पण दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं आणि निवडणुका एकत्र लढवाव्यात. ही राजकीय समीकरणं जुळवण्याचा अनेकदा प्रयत्नही झाले, मात्र त्यांना यश होताना दिसलं नाही. आणि आज एका कौटुंबिक कार्यक्रमासाठी या दोघांनाही एकत्र बघितल्यावर नक्कीच कार्यकर्त्यांना देखील आनंद झाला असेल, कारण गेल्या अनेक वर्षांपासून या कार्यकर्त्यांकडून ही इच्छा व्यक्त केली जाते की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र यावे. राज ठाकरेंच्या बहिणीच्या मुलाचा हा लग्न सोहळा आहे आणि या लग्न सोहळ्यानिमित्त राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे सहकुटुंब एकत्र आलेले आहेत. राज ठाकरे यांचं देखील संपूर्ण कुटुंब या सोहळ्यामध्ये उपस्थित झालेलं आहे आणि या ठिकाणी उद्धव ठाकरे देखील सहपत्नी रश्मी ठाकरे यांच्यासोबत या ठिकाणी आलेले आहेत. आणि ही दृश्य आपण बघतोय, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकमेका शेजारीच उभे आहेत आणि मागे उभे असलेल्या रश्मी ठाकरे यांना राज ठाकरे पुढे बोलवत आहेत. तर दादरमध्ये हा लग्न सोहळा पार पडतोय. या सोहळ्याचं ज्या क्षणी सर्वांना कळलेलं होतं त्या क्षणापासूनच सर्वांना उत्सुकता होती की या कार्यक्रमासाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का. आणि आज हे चित्र स्पष्ट झालेलं आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या कार्यक्रमासाठी एकत्र आलेले आहेत. या लग्न सोहळ्यामध्ये या दोन्ही भावंडांनी एकत्र सहभाग घेतलाय. राज ठाकरेंच्या बहिणीच्या मुलाचा हा लग्न सोहळा आहे. दादरच्या शिवाजी महाविद्यालयामध्ये हा सोहळा पार पडतोय. या सोहळ्याला उद्धव ठाकरेही सहकुटुंब उपस्थित आहेत. उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे एकत्र यावे यासाठी दोन्ही पक्षाचे समर्थक वाट बघत असतात. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतरही दोघे एकत्र येण्याची चर्चा जोर धरू लागली होती, मात्र दोघांची राजकीय युती काही होताना दिसत नाही. आता असं असलं तरी हे दोन्ही नेते कौटुंबिक समारंभाच्या निमित्तानं एकत्र आल्याचं पाहायला मिळत आहे. राजकीयदृष्ट्या अनेकदा हे दोन्ही भावंड एकमेकावर टीका करताना दिसले. अनेकदा राज ठाकरे यांच्याकडून उद्धव ठाकरेंवर टीका होताना आपण पाहिली. उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाचा विचार सोडला अशी टीका अनेकदा राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंवर केलेली होती. त्याला उद्धव ठाकरेंनी देखील उत्तर दिलेलं होतं. मात्र या संपूर्ण राजकीय घडामोडींमध्ये किंवा आरोप प्रत्यारोपांमध्ये देखील यांनी कौटुंबिक नातं जे आहे ते जपल्याचं आपण पाहतो. या कौटुंबिक कार्यक्रमामध्ये दोन्ही भावंड एकत्र आलेले आहेत आणि सहकुटुंब या दोन्ही भावंडांनी या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतलाय. राज ठाकरे यांच्या बहिणीच्या मुलाचा हा लग्न सोहळा आहे आणि या लग्न सोहळ्यासाठी उद्धव ठाकरे सपत्नीक या ठिकाणी पोहोचलेले आहेत. त्यामुळेच संपूर्ण महाराष्ट्राच्या ज्या नजरा या दृश्यांकडे लागलेल्या आहेत, कारण एकाच फ्रेममध्ये आपण राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना एकत्र पाहू शकतोय. खरं तर राजकीयदृष्ट्या या भावंडांनी एकत्र यावं अशी इच्छा अनेकांनी व्यक्त केलेली होती. मात्र राजकीयदृष्ट्या जरी हे भावंड एकत्र आलेले नसले तरी कौटुंबिक कार्यक्रमासाठी का होईना पण एकाच फ्रेममध्ये हे दोन्ही भावंड आपल्याला एकत्र पाहायला मिळत आहेत. दादरमध्ये हा कार्यक्रम पार पडतो आणि या कार्यक्रमासाठी उद्धव ठाकरे यांनी आपल्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्यासह उपस्थिती लावलेली आहे. आपण या दृश्यांमध्ये बघत होतोय की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकमेका शेजारीच उभे आहेत आणि मागे असलेल्या रश्मी ठाकरे म्हणजे राज ठाकरे यांच्या वहिनी रश्मी ठाकरे यांना राज ठाकरे पुढे बोलवत आहेत. त्यामुळेच दादरमध्ये खरं तर अनोखं चित्र पाहायला मिळत आहे, ते म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र आलेले आहेत. आणि हा क्षण सर्वच तिथे असणाऱ्या प्रत्येकानंच आपल्या कॅमेरामध्ये देखील टिपलेला आहे.
उद्धव ठाकरे या सोहळ्याला उपस्थित आहेत। उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे या सोहळ्याला आलेले आहेत। राज ठाकरे यांच्या बहिणीच्या मुलाचा हा लग्न सोहळा आहे आणि या लग्न सोहळ्यासाठी उद्धव ठाकरे यांना देखील निमंत्रण देण्यात आलेलं होतं। त्यामुळे उद्धव ठाकरे या सोहळ्याला उपस्थित राहणार का याकडे सर्वांच्याच नजरा लागलेल्या होत्या आणि काही वेळापूर्वीच उद्धव ठाकरे सपत्नीक या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले आहेत आणि त्याच दरम्यानची ही दृश्य आपण पाहतोय। त्यामुळे लग्न सोहळ्यामध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी संवाद देखील साधलेला आहे। कायमच एकमेकांवर टीका करताना दिसणारे हे ठाकरे बंधू आज एकमेकाशी संवाद साधताना दिसतायत। कौटुंबिक कार्यक्रमाच्या निमित्तानं का होईना पण उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र आलेले आहेत आणि त्यांच्यामध्ये संवाद देखील घडतोय। त्यामुळे ही दृश्य बघितल्यानंतर नक्कीच कार्यकर्त्यांमध्ये आता अशा देखील इच्छा व्यक्त केल्या जाणार आहेत की आगामी निवडणुकांमध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे आपल्याला एकत्र दिसणार का। मुंबईमध्ये होणाऱ्या पालिका निवडणुकांमध्ये शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसे एकत्र लढणार का अशा देखील चर्चा खरं तर सुरू होणार आहेत। कारण आज आपण ही जी दृश्य बघतोय त्यामध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकमेकांसोबत आपल्याला संवाद साधताना दिसतायत। कायमच राजकीय दृष्ट्या या दोघांमध्ये जरी विचार जुळताना आपल्याला दिसले नसले तरी आज कौटुंबिक कारणाने का होईना पण हे दोन्ही भावंड एकत्र आलेले आहेत। तर ठाकरे बंधूंनी एकाच लग्न सोहळ्याला उपस्थिती लावलेली आहे। राज ठाकरे यांच्या बहिणीच्या मुलाचा हा लग्न सोहळा आहे। दादरमध्ये या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या सोहळ्याला अनेक जण उपस्थित आहेत मात्र महत्त्वाची उपस्थिती आपल्याला जी दिसते ती राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे आपल्याला एकत्र पाहायला मिळत आहेत। त्यामुळे आता आज ठाकरे बंधूंना एकत्र पाहिल्यानंतर काही राजकीय समीकरणं देखील जुळणार का, समीकरणं देखील सुरू होणार का नव्यानं अशा देखील चर्चा देखील आता सुरू होणार आहेत। कारण पालिका निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत। कधीही पालिका निवडणुकांची घोषणा होऊ शकते आणि त्यामध्येच आज मुंबईमधल्या एका सोहळ्यामध्ये लग्न सोहळ्यामध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे सगळ्यांनाच एकत्र पाहायला मिळत आहेत। त्यामुळे या ठाकरे बंधूंची समीकरणं राजकीयदृष्ट्या देखील जुळणार का हे पाहावं लागणार आहे। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र आलेले आहेत। उद्धव ठाकरे आपल्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्यासह या सोहळ्याला उपस्थित आहेत। राज ठाकरे यांच्या बहिणीच्या मुलाचा हा लग्न सोहळा आहे आणि या लग्न सोहळ्याला ठाकरे बंधूंनी एकत्र उपस्थिती लावलेली आहे। या लग्न सोहळ्यासाठी जरी अनेक जण आलेले असले तरी अनेक जणांच्या नजरा या आपल्याला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीकडे दिसत आहेत। कारण उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची भेट व्हावी, त्यांच्यामध्ये चर्चा व्हावी अशी अनेकांकडून इच्छा व्यक्त केली जाते आणि ती इच्छा कौटुंबिक कार्यक्रमामधून का होईना पण अनेकांना पूर्ण होताना दिसतेय। त्यामुळे आज राज्यभरातील अनेकांच्या नजरा या भेटीकडे, या दृश्यांकडे लागलेल्या आहेत। दादरमध्ये या विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। त्यामुळे मुंबईमधल्या या दादरमध्ये आज एक अनोखं चित्र सर्वांनाच पाहायला मिळालेलं आहे आणि राजकारण राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एका कौटुंबिक कार्यक्रमासाठी एकत्र आलेले आहेत। राज ठाकरे हे देखील आपल्या कुटुंबासह या ठिकाणी आलेले आहेत आणि उद्धव ठाकरे देखील आपल्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्यासोबत या ठिकाणी आलेले आहेत। हे दृश्य आपण बघत होतो। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकमेकाच्या बाजूला उभे आहेत आणि मागे उभे असलेल्या वहिनीला म्हणजेच रश्मी ठाकरेंना देखील राज ठाकरे पुढे बोलवतात। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या हा भेटीची अनोखी दृश्य सर्वांनाच खरं तर आज सर्वांच्याच नजरा या ठिकाणी लागलेल्या आहेत। कारण विधानसभा निवडणुकांमध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं अशी इच्छा अनेक कार्यकर्त्यांनी व्यक्त केलेली होती। कारण ठाकरे बंधू जर एकत्र आले तर राजकीय दृष्ट्या समीकरणं अनेक मोठ्या वेगळ्या प्रकारे बदलू शकतात अशी अनेकांनी खरं तर इच्छा व्यक्त केलेली होती। त्यामुळे ठाकरे बंधूंनी एकत्र यावं अशी मागणी देखील करण्यात आलेली होती। मात्र विधानसभा निवडणुकांमध्ये जरी ही समीकरणं जुळताना दिसली नसली तरी आज मात्र या कार्यक्रमाला हे दोघंही एकत्र आल्यानं सर्वांनाच उत्सुकता लागलेली आहे की आगामी पालिका निवडणुकांमध्ये हे चित्र काही वेगळं होणार का, पालिका निवडणुकांमध्ये मुंबईमध्ये ठाकरे बंधू एकत्र येणार का अशी देखील चर्चा आणि अशी देखील इच्छा आता अनेकांकडून व्यक्त केली जाणार आहे। तर मुंबईच्या दादरमधली ही दृश्य आहे। दादरमध्ये या विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं होतं। अनेक जण या ठिकाणी खरं तर या लग्न सोहळ्याला उपस्थिती लावतायत। मात्र या लग्न सोहळ्यामध्ये सर्वांचंच आकर्षण म्हणता येईल किंवा सर्वांनाच
सर्वांचंच लक्ष वेधून घेणारी ही दृश्य म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीची आहे। तर एका बाजूला आपण दृश्य बघतोय ज्यावेळी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या सोहळ्याला उपस्थित राहिले। एका बाजूला आपण बघतोय उद्धव ठाकरे ज्या क्षणी या कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्यावेळी दृश्य त्यांच्यासोबत रश्मी ठाकरे देखील उपस्थित आहेत। तर दुसरीकडे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे आपल्याला एकाच फ्रेम मध्ये पाहायला मिळतात आणि तिसरी दृश्य म्हणजे राज ठाकरे ज्या क्षणी या सोहळ्याला उपस्थित राहिले आणि त्यांच्यासोबत अमित ठाकरे देखील उपस्थित आहेत। राज ठाकरे आणि अमित ठाकरे हे एकत्र या लग्न सोहळ्याला पोहोचलेले आहेत। त्यावेळेसची ही दृश्य आपण बघतोय। तर पहिली दृश्य म्हणजे उद्धव ठाकरे हे रश्मी ठाकरे यांच्यासोबत या लग्न सोहळ्यासाठी पोहोचले। त्यामुळे आज खरं तर केवळ ठाकरे बंधू नाही म्हणता येणार पण संपूर्णच ठाकरे कुटुंब जे आहे ते एकत्र आलेले आहे। याचं निमित्त ठरलंय ते राज ठाकरे यांच्या बहिणीच्या मुलाचा लग्न सोहळा आणि या लग्न सोहळ्यानिमित्त राज ठाकरेंचं संपूर्ण कुटुंब आणि उद्धव ठाकरे यांचं कुटुंब हे एकत्र आलेलं आहे। त्यांच्या भेटीची ही दृश्य आपण बघतोय। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकमेका शेजारीच उभे आहेत आणि त्याचवेळी राज ठाकरे हे आपल्या वहिनी रश्मी ठाकरे यांना देखील पुढे बोलवत आहेत। काही वेळापूर्वीच उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं होतं। ते दोघेही या ठिकाणी पोहोचलेले होते। त्यावेळी पहिली आपण ही दृश्य बघतो आणि दुसरी दृश्य म्हणजे ज्या ठिकाणी लग्न सोहळा सुरू आहे त्याच ठिकाणी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र उभे आहेत। तर कौटुंबिक कार्यक्रमामध्ये दोन्ही ठाकरे हे एकत्र आल्याचं आपण पाहायला बघतोय। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र आलेले आहेत। या लग्न सोहळ्याचा निमित्त का होईना पण राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना एकत्र पाहण्याची संधी सर्वांनाच मिळालेली आहे। विधानसभा निवडणुकांमध्ये अनेकदा आपण राज ठाकरे यांना उद्धव ठाकरेंवर टीका करताना पाहिलं। अनेकदा राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्या विचारधारेवरून खरं तर त्यांच्यावर अनेकदा टीका केलेली होती, सडकून टीका केलेली होती। त्याला उद्धव ठाकरे यांनी देखील वेळोवेळी उत्तर दिलेलं होतं। अनेकदा मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते देखील आपापसात आरोप प्रत्यारोप त्यांच्यामध्ये सुरू असतात। मात्र आज दिसणारी दृश्य ही खरं तर बोलकी आहेत कारण आज राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे राजकीयदृष्ट्या जरी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत असले, टीका करत असले तरी मात्र कौटुंबिक कार्यक्रमांसाठी त्यांची मनं जुळलेली दिसत आहेत। तर राज ठाकरेंच्या बहिणीच्या मुलाचं हे लग्न आहे आणि या लग्न सोहळ्याला उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आल्याचं आपण हे दृश्य बघतोय। ज्या ठिकाणी हा लग्न सोहळा सुरू आहे, ज्या विधी सुरू आहेत त्याच ठिकाणी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे आपल्याला एकाच फ्रेम मध्ये आपण पाहतोय। बाजूबाजूलाच हे दोघंही उभे आहेत। तर उद्धव ठाकरे यांनी रश्मी ठाकरे यांच्यासोबत या लग्न सोहळ्याला उपस्थिती लावलेली आहे। राज ठाकरे यांच्या बहिणीच्या मुलाचा हा लग्न सोहळा आहे आणि या लग्न सोहळ्यानिमित्त आज ठाकरे बंधू हे एकत्र आलेले आहेत। आगामी पालिका निवडणुका जवळ आलेल्या आहेत त्यामुळे पालिका निवडणुकांमध्ये काय चित्र बघायला मिळणार याकडे सर्वांचं नजरा लागलेल्या आहेत कारण या भेटीनंतर आणि या दृश्यांनंतर पुन्हा एकदा अनेक कार्यकर्ते ही इच्छा व्यक्त करू शकतात कारण विधानसभा निवडणुकांमध्ये देखील कार्यकर्त्यांनी अशी इच्छा व्यक्त केलेली होती की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं। मात्र विधानसभा निवडणुकांमध्ये अशी समीकरणं जरी घडताना दिसली नाही, त्यांना यश येताना दिसलं नसलं तरी या दृश्यांनंतर मात्र नक्कीच पालिका निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांकडून पुन्हा एकदा या मागणीला जोर धरताना पाहायला मिळू शकतोय।